Welcome student, 8th standard mathematics chapter 2 parallel lines and transversal. हा चॅप्टर आपण स्टार्ट करतोय. फर्स्ट चॅप्टरचे आपले प्रॅक्टिस सेट 1.1 टू 1.4 सगळे कंप्लीट झालेत. तर त्याची एक वेगळी प्लेलिस्ट आपण तयार केली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे आधीचे सगळे व्हिडिओ आहेत. तो चॅप्टर नंबर 2 त्यातला प्रॅक्टिस सेट 2.1 आपण या व्हिडिओपासून स्टार्ट करूया. तर क्वेश्चन नंबर 1, इन द फिगर each angle is shown by the letters that is P, Q, R, S, W, X, Y, Z. With the help of figure, fill in the boxes with the help of figure. तर ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे. सो फर्स्ट अँगल आपल्याला कुठले फाइंड आउट करायचे? करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय? ज्यांची पोझिशन सेम आहे. जसं की इथे P आहे. तर P हा लाईनच्या वरती आहे आणि लेफ्ट हँड साईडला इकडच्या लाईनच्या. तसंच इथे W सुद्धा लाईनच्या वरती आहे आणि इकडे लेफ्ट हँड साईडला. म्हणजे P आणि W एकमेकांचे काय झाले? करस्पॉन्डिंग अँगल झाले. तसंच इथं R आहे बिलो द लाईन आणि राईट हँड साईडला आहे. तसंच Y बिलो द लाईन आणि इकडे राईट हँड साईडला. तर पोझिशन ज्यांची सेम असते त्यांना म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल. मग त्याच्यासाठी एक ट्रिक आहे करस्पॉन्डिंग अँगल. त्यासाठी काय करायचे? असे नंबर द्यायचे 1 2 3 4. खाली पण सेम नंबर द्यायचे 1 2 3 4. ओके, आता 1 1 कुणाचा नंबर आहे बघा? 1 1 P अँड W. मग इथे दिलं P अँड त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कोण येणार? W. तसंच सेकंड Q आणि इथं 2, इथं परत 2 कोण आहे? X. म्हणजे Q अँड X. ओके. देन थर्ड वन R. आणि इथं 3 ला कोण आहे? Y. म्हणजे R अँड अँगल Y. S 4 नंबरला कोण आहे? S. इथे खाली 4 नंबरला कोण आहे? Z. S अँड Z. तर हे काय झाले? नाउ नेक्स्ट वन, इंटेरियर अल्टरनेट अँगल. नेक्स्ट टाईप कुठला आहे? इंटेरियर अल्टरनेट अँगल सांगायचे. इंटेरियर म्हणजे दोन लाईनच्या आतमध्ये जे अँगल असतात त्यांना इंटेरियर म्हणायचं. आणि पुढचा एक वर्ड आहे त्याच्यामध्ये अल्टरनेट. अल्टरनेट म्हणजे क्रॉस बघायचं. जसं की यसला इकडे क्रॉसमध्ये कोण आहे? तर हा इथे एक्स आहे. ओके, यसला इथे क्रॉसमध्ये कोण आहे? एक्स. सो यस अँड अँगल एक्स. तसं डब्ल्यूला इकडे क्रॉसमध्ये कोण आहे? डब्ल्यू अँड आर. अँगल डब्ल्यू अँड अँगल आर. ओके, यसला क्रॉसमध्ये एक्स, तसं डब्ल्यूला क्रॉसमध्ये इथे कोण आहे? आर. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. तर हे फर्स्ट क्वेश्चन मधली ऍक्टिव्हिटी कंप्लीट केली आपण. तर सेकंड क्वेश्चन मध्ये बघा, ऑब्झर्व द अँगल्स शोन इन फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स. सो इथे पण पहिल्यांदा लिहायचे इंटेरियर अल्टरनेट अँगल. ओके, इंटेरियर म्हणजे हे आतले आणि अल्टरनेट म्हणजे क्रॉस. म्हणजे बी ला क्रॉस कोण आहे? एच. अँगल बी अँड अँगल एच. तसं सी ला क्रॉस कोण आहे? अँगल सी अँड अँगल ई. त्याला म्हणायचं इंटेरियर म्हणजे आतले, अल्टरनेट म्हणजे क्रॉस. नाव करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स मगाची ट्रिक वापरायची 1 2 3 4. इकडे पण ते नंबर द्यायचे 1 2 3 4. 1 1 ला कोण आहे? इथे 1 ला कोण आहे? ए. तसं इकडे कोण आहे? ई. ए अँड ई. सेकंड 2 ला बघा, 2 ला कोण आहे? इथे बी. तसं इथे 2 ला कोण आहे? एफ. बी अँड एफ. अँगल बी अँड एफ. 3 ला सी. अँगल सी आणि इथे अँगल जी. अँगल सी अँड अँगल जी. ओके, अँड लास्ट वन, फोर्थ वन. 4 ला कोण आहे? इथे डी आणि इथे एच. अँगल डी अँड एच. अँगल डी अँड एच. दॅट इज करस्पॉन्डिंग अँगल्स. नाव लास्ट वन, इंटेरियर अँगल्स. ओनली इंटेरियर. इथे अल्टरनेट वर्ड यूज केलेलं नाही. मागच्या वेळी इंटेरियर अल्टरनेट होते, आता फक्त इंटेरियर. सो इंटेरियर म्हणजे हा मधला. नुसतं इंटेरियर असेल तर बीच्या समोर कोण आहे? ई. ओके, अँगल बी अँड ई. तसं सीच्या समोर कोण आहे? एच. अँगल सी अँड अँगल एच. ओके, सो दॅट इज इंटेरियर अँगल्स. सो इथे आपलं प्रॅक्टिस सेट 2.1 जो आहे तो कम्प्लीट होतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 जो आहे तो बघूया. ओके, थँक्यू.